अरे तुम्ही कुठे निघालात? नागपूरला यांनी बोलावलंय. पण असं अचानक? का करते मग? यांनी तर डायरेक्ट तिकीटच पाठवून दिलं ना विमानाचं. पंकज येते मला सोडायला विमानतळावर. बर. आणि मग राधिका? राधिका आहे नानीजींकडे. निघेल आता थोड्या वेळात आपल्या घरी जायला. चांगली त्या भैताडाला तर बाहेर काढणार आहे ती. येस, फायनली आज हे होणार. हो ग बाई, झालं एकदाच. मला पण पाहायचा होता का हा सोहळा, पण का करू, विमान उडून जाईल ना. मग एका साध्या सरळ बाईच्या संसारावर दुसऱ्या बाईनं असा कब्जा केला बळजबरीनं. पण आपल्या राधिकानं मोठ्या हिमतीनं ही लढाई जिंकली बर का. मग सोहळा नाही तर का. आणि तुम्ही सगळ्यांनी तिला खूप साथ दिली, खूप बरं वाटलं. जा लवकर जा तू पण बघ तो सोहळा. आणि मला सगळं इतके कळव बरं का फोनवर. सांग मला तिचा चेहरा कसा झाला होता त्या भैताडीचा ते. सांगते फोन करून कळवते. बरं चला काकू, निघूयात आपण, उशीर होतो. हो. चल निघते बर. काळजी घे राधिकेची आणि स्वतःची पण. हा तुम्ही सुद्धा काळजी घ्या. हा येते बरं. चला, अच्छा, नीट जा. हो हो चल. नानाजी, नानीजी, खूप उपकार झाले तुमचे. अगं काय बोलतेस तू हे? नाही नानीजी, तुम्ही खूप केलं आमच्यासाठी, माझ्यासाठी, अथर्वसाठी. अरे आता आभार मानून वर्ग करणं कसं काय आम्हाला? उगाच काहीतरी वेडेपणा करू नकोस. हे बघ, एक लक्षात ठेव, आता मागे वळून बघायचं नाही. जा वाजव बेलदाराची. मानाने त्या घरात जा. हा वाजव वाजव, परत एकदा वाजव. मला वाटून राहिलं का झोपले असतील. अगं त्यापेक्षा एक काम कर, घराची चावी आहे ना तुझ्याकडे, उघड त्याच्या ना बिनधास्त. नको नानाजी, आज तरी त्यांनी मला घरात घेऊ दे, मगच मी घरात जाईल. त्यावेळी यांनीच मला घराबाहेर काढली, आता यांनीच मला घरात घेऊ दे. मला नाही वाटत गुरुनाथ असं काही करेल. तसंही सगळं त्याच्या इच्छेविरुद्ध घडतंय. राधिका, खरंच तुझ्याकडे किल्ली आहे ना, उघड ना ताराणी, जा ना तू. बर. काय अजूनही पाय निघत नाही वाटत. ए शून्य, अजूनही काय स्वतःची नालस्ती करून घ्यायची का तुला?
एक लक्षात ठेव, गुरुनाथ पासून यापुढे दूर राहायचं, कळलं काय? त्याचं पाहिलं तर काय हिच्या डोक्यात प्रकाश पडेल तर वाटत नाही. झालेल्या गोष्टीतून तुला धडा मिळाला असेल असं वाटतंय. त्यावरून तुला उपरती झाले असेल अशी आशा करतो. काम कर आता, तुझ्या वयाचा जोडीदार शोध आता, लग्न कर त्याशी, त्याच्यात तुझं भलं आहे. डन. गॅरी प्लीज बाहेर येतोस का? का ना हिचं सामान घेऊन तुम्ही कुठे जाऊन राहिला? हे तिचं नाही, माझं सामान आहे. म्हणजे अर्थ सरळ आहे राधिका, मी या घरात एकटा राहणार नाही आणि हा मी घेतलेला निर्णय. शनायासोबत मी सुद्धा हे घर सोडून चाललो. या बोलण्याचा काय अर्थ आहे गुरुनाथ? हो, मी तुमच्याशी नाही बोलत आहे. त्यामुळे उगीच मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. राधिकाशी बोलतोय आणि तिला सांगतोय की मी शनाया सोबतच राहणार आहे, हे घर मी सोडून चाललो. काहून? स्वतःच्या बायकोबरोबर राहायची लाज वाटून राहिली का? हे राधिका, बास झाला. आतापर्यंतचे तुझे सगळे तमाशे मी निमूट सहन केलेत, त्यामुळे आताही तू परत काहीतरी बोलशील आणि मी ऐकून घेईन असं नाही होणार आहे.